नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे ऋतुजा, रेश्मा आणि मधू तिघीसुद्धा बोलत असतात। त्यावेळेस ऋतुजा मधूला असं म्हणते की त्या पिंकीने तुला एवढा धडा शिकवला तरीसुद्धा तुला तिच्यावर पंगा घ्यायचा आहे काय पुन्हा। त्यानंतर लगेचच इकडे मधू म्हणते मी रत्नपारखींच्या इज्जतीला धोका जाईल असं काही करणार नाही, लक्षात घ्या माझं काहीतरी। त्यावेळेस रेश्मा म्हणते नेमका प्लॅन काय आहे तुमचा मधू। त्यावेळेस लगेचच मधू पिंकीला धडा कसा शिकवायचा आहे सगळा काही प्लॅन इकडे ऋतुजा आणि रेश्माबरोबर शेअर करते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राघव हा पूर्णपणे सिंधूच्या आठवणीमध्ये गेलेला असतो आणि तो म्हणतो की काही झालं तरी सिंधू मी तुझ्याबरोबर कायम आहे आणि मी वचन देतो की तुला लवकरात लवकर तुझ्या घरी मी पुन्हा घेऊन येईल। हे सगळं काही बोलणं इकडे पिंकी लपून ऐकत असते। हे सगळं काही ऐकून पिंकीला सुद्धा फारच वाईट वाटत असते, परंतु आता कशा प्रकारे पिंकी मधूचा डाव मधूवरच उलटवणार हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।